बढतीमधील आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या राज्यसभेत मतदान होत आहे। आरक्षणाला विरोध आणि समर्थन करणाऱ्या दोन्ही पक्षांनी उद्या शक्ती प्रदर्शनाची देखील तयारी केली आहे, तर दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आणि प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवलाय। दरम्यान भाजपने आपल्या सगळ्या खासदारांना या विधेयकाविरोधात मतदान करण्याचा व्हीप जारी केलाय। बढतीमधील आरक्षणामुळे उत्तर प्रदेशमधील राजकारण ढवळून निघालंय। यूपीमध्ये आरक्षणाला विरोध करण्यासाठी 18 लाख कर्मचारी 3 दिवसांच्या संपावर आहेत। आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी तर हे विधेयक पास झाल्यास बीजेपी, बीएसपी आणि काँग्रेसला येत्या निवडणुकीमध्ये चांगलाच धडा शिकवू असा निर्णय घेतलाय। वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचं जगणं अवघड होत असताना दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी घर चालवण्यासाठी 600 रुपये पुरेसे असल्याचं वक्तव्य करत नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं। अन्न योजनेसंदर्भात आयोजित कार्यक्रमात शीला दीक्षित यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सोनिया गांधीही उपस्थित होत्या। दिल्ली सरकारने अन्नश्री योजनेला सुरुवात केली आहे। या योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना दर महिन्याला रेशन खरेदीसाठी 600 रुपये देण्यात येणार आहेत। हे पैसे कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहेत। या योजनेचा लाभ 25 लाख नागरिकांना मिळणार आहे। यावेळी शीला दीक्षित यांनी 5 सदस्य असलेल्या कुटुंबासाठी महिन्याला 600 रुपये पुरेसे आहेत। वरण भात आणि भाजीपोळीसाठी एखाद्या गरीब कुटुंबाला 600 रुपयांचं अंशदान पुरेसं आहे असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय। दीक्षित यांच्या वक्तव्याचा भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी यांनी चांगलाच समाचार घेतलाय। अर्थशास्त्रियों की हीरो सरकार जमीन शास्त्र में जीरो हो तो निश्चित तौर से इसी तरह के आकलन और इसी तरह के आंकड़े ये सरकार देश के सामने पेश करेगी। भाजपचे बलवीर पुंज यांनी हा एक क्रूर विनोद असल्याचं वक्तव्य केलंय। A cruel joke on the poor of India. We condemn it. If the government UPA too cannot do anything tangible, meaningful for the poor, the least it can do is not to make fun of the poverty of the poor. बाबा रामदेव यांनीही आपल्या शैलीत दीक्षित यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला। अन्नश्री भोजन योजना के बहाने कांग्रेस ने गरीबों की अपमानश्री योजना की शुरुआत की है। या योजनेसाठी वापरलेला पैसा हा जनतेचा पैसा आहे। दिल्ली सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांचा नाही अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते मनीष सिसोदिया यांनी दीक्षित यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। वो कह रही है कि दिल्ली ने सरकार ने अपने पैसे से दिए हैं। ये अपने पैसे क्या इनके पिताजी के पैसे हैं? ये दिल्ली के उसी गरीब आदमी के पैसे हैं जो खून पसीने की कमाई करता है, उसके बाद में आपकी गाड़ी का पेट्रोल चलता है, और आप कह रहे हो दिल्ली सरकार ने अपने पैसे से दिए। कहां से आया ये पैसा? क्या अहंकार है? घर चालवण्यासाठी 5 सदस्य असलेल्या कुटुंबाला दरमहा 600 रुपये पुरेसे असल्याचा जावई शोध दीक्षित यांनी लावलाय। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। मात्र महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या जखमीवर या विधानानं मीठ चोळलं गेलंय हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।